सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून नवीन वर्षाच्या महाराष्ट्र सैनिकांना दिल्या शुभेच्छा. माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र. सर्वप्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कालगणनेत या वर्षाला एक महत्त्व आहे, कारण या शतकातील पावशतक संपायला आलं. माणसाच्या आयुष्यातल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात इतके प्रचंड बदल झाले की 25 वर्षापूर्वीचं आयुष्य हे वेगळं युग वाटावं. या 25 वर्षाच्या कालखंडात आपला पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्याची स्थापना झाली तो स्थिरावला. पक्षाने अनेक चढ उतार पाहिले आणि हे सगळं आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून गेलं. या 25 वर्षात जरी खूप बदल झाला असला तरी अनेक गोष्टी तशाच राहिल्यात. मुंबई सारख्या महानगरात, जी महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथे मराठी माणसाला असुरक्षित वाटणं, तरुण मुलींच्या हाताला काम न मिळणे, पण त्याच वेळेस बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या नोकरीच्या संधी मिळणं, बेरोजगाराला जात नसते पण त्याला ती जात जाणून देऊन जातीजातीत भांडणं लावणं, शेतकऱ्यापासून ते सर्व कष्टकऱ्यांचं आयुष्य महागाईनं होरपळून निघणं आणि या आणि इतर प्रत्येक समस्येच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होणे, पण नेमकं मतदानाच्या वेळेस पक्षाचा विसर पडणे. पण ठीक आहे, हे स्वीकारून आपण आता काही बदलांसकट पुढे जायला हवं. 23 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेचे निकाल लागल्यानंतर मी काही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालो, पण मुद्दाम राजकीय भाष्य टाळलं. नक्की काय घडलं यावर माझं मंथन सुरू आहे आणि लवकरच मी या सगळ्यावर सविस्तर बोलेन. पण महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे की जे घडलं ते विसरून जा. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पुढे काही आठवड्यातच मराठी माणसाविरोधात दंडेलशाही सुरू झाली आणि त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका द्यावा अशी अपेक्षा व्यक्त झाली आणि जे आपण केलं देखील. मुळात मराठी माणूस हा फक्त मतदानासाठी वापरला जातोय हे वास्तव अधोरेखित झालं. त्यात महिलांविरोधात अत्याचार वाढतच आहेत. राज्यातले 2 समाज जे दोन्ही मराठी भाषिक पण त्यांच्यातच संघर्ष पेटला आहे आणि महागाईने लोक होरपळली आहेत. असं असताना महाराष्ट्र सैनिकांनी स्वतःच्या मनातील खंत आता बाजूला ठेवली पाहिजे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण काहीच करत नाही, त्यामुळे या सगळ्यात आता कृती करण्याची जबाबदारी आपलीच आहे. मी मागे म्हटलं तसं मराठीवर कोणी हल्ला केला तर मराठी म्हणून आणि हिंदू माणसांच्या गळ्याला नख लावलं तर हिंदू म्हणून मी अंगावर येईन. ते आपण करत आहोतच. पण राज्यात महिलांच्यावर जे अत्याचार होत आहेत त्याच्यासाठी एक संपर्क कक्ष पक्षाच्या कार्यालयात सुरू करा. महिलांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसतील तर त्याचा पाठपुरावा करा आणि तरीही काही घडलं नाही तर हात मोकळे सोडून अत्याचार करणाऱ्या त्या नराधमांना चांगलंच फोडून काढा. महागाईने होरपळलेल्यांना दिलासा द्यायला हवा. यासाठी साठेबाजी होत नाही ना, हे पाहून त्यांची सूचना संबंधित खात्यांना करा आणि त्यांच्या जोडीला शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा बनण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात आपल्या शाखा कार्यालयं पुन्हा एकदा लोकांसाठी खुली करा. आणि हो, हे सगळं करताना सोशल मीडिया आपल्याला कामाच्या प्रचारासाठी वापरायचा आहे. पण सोशल मीडिया तुम्हाला वापरत नाही ना, त्याच्या अधीन जात नाही आहोत ना, हे पहा. लवकरच मी सविस्तर बोलेन, त्यात अधिक व्यापक दिशा तुम्हाला देईनच. तोपर्यंत नवीन वर्षासाठी आणि पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करण्यासाठी शुभेच्छा. राज ठाकरे.